बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार, तर शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघेही उपस्थित राहणार। अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर, तर रोहित पवार मित्र परिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स। नाशकातील काठे गल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, 21 एप्रिलला पुढील सुनावणी। महापालिका आता काय बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको, तर लायसन्स रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी। मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं, मंगेशकर कुटुंबियांची ध्येय धोरणं संचालक राबवत नाहीत, रवींद्र धंगेकरांची टीका। आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबरच हिंदी सुद्धा सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासून पहिल्यांदाच आता टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी। 18 एप्रिल ते 15 मे पर्यंत सीएसएमटी कल्याण आणि पुणे टर्मिनल्सवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्यामुळे निर्णय। साताऱ्यातील पाटण दौलतनगरमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव सुरू, इलेक्ट्रिक बग्गीतनं फेरफटका आणि नदीपात्रामध्ये बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गर्दी। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 टनाहून अधिकचा गांजा नष्ट केलेल्या गांजाची किंमत जवळपास 6,28,00,000 रुपये। धाराशिवच्या कराळी गावामध्ये गोंधळातील जेवणातनं 16 जणांना विषबाधा, 16 जणांवर उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। राजस्थान विरुद्धच्या रोमांचक सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय, पॉइंट्स टेबलमध्ये 10 अंकांचं दिल्ली अव्वलस्थानी, तर राजस्थानचा हा सलग 3रा पराभव।